अरे म्हटलं ओम तुझा चेहरा बरोबर दिसत नाहीये, काय तणाव आहे का तुझ्यावर? आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याला जपायचा मी शेवटपर्यंत प्रयत्न केला, खोटं कशाला सांगू, शेवटपर्यंत प्रयत्न केला. अगदी आदल्या रात्री मध्यरात्री 1:30 वाजता 1:45 वाजता कैलासला आणि वरुणला मी त्याला भेटायला पाठवलं होतं. मला आठवतंय मी या गद्दाराच्याच सभेला आलो होतो. सभा तुडुंब होती, तुम्हीच सगळी लोक होतात. आणि सभा संपल्यानंतर एक साधा शेतकरी, कैलास तू होतास तेव्हा, प्रवीण स्वामी तुम्ही पण असाल, एक साधा शेतकरी एक बटवा घेऊन आला आणि मला म्हणाला की साहेब माझ्या हस्ते एक मला निधी द्यायचा आहे. त्यालाच आता विचार करा, समोरनं पैशाचा पाऊस पडत होता, आता बाहेर पाऊस पडतोय, तसा पैशाचा पाऊस. शिवसेनेला हरवण्यासाठी यांच्याकडे माणसं नाही आहेत, पैसा अमाप आहे. पैशाचा पाऊस पडत असताना एक शेतकरी त्याच्या कष्टाचे काय पैसे असतील त्याच्यामध्ये, ते पैसे त्याला देत होता. म्हणजे केवढं प्रेम होतं त्या एकेका पैशाला. यांच्या हजार हजार कोटीची किंमत होती. शेतकऱ्याच्या कष्टाचा 1 रुपया म्हणजे गद्दारांच्या 1000 कोटीपेक्षा जास्त पैशाची किंमत त्या शेतकऱ्याच्या पैशाला आहे. आणि मग भाषण काय देत होता, माझा मोबाईल नंबर घ्या. अरे मी स्वतः नंतर फोन केला, मग मी कैलासला फोन केला, अरे मी नंबर फिरवतोय, फोनच उचलत नाहीये, करायचं काय? आणि मग त्यांचंच भाषण आहे, ओमच बोलला होता की दादानो, आपण खंडोजी खोपड्याचं नाव घेतल्यावर तुम्ही काय बोलता, सूर्याजी पिसाळचं नाव घेतल्यावर काय बोलता. मग आता मला सांगा, 400 वर्षे झाली त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा डाग पुसला जात नाही, हे केव्हा पुसणार हो? आता याच्या कपाळावरचा डाग कधी पुसणार? मला असं वाटलेलं की खरंच मला अभिमान होता. जसं काल मी आज सकाळी परभणीमध्ये होतो, परभणीमध्ये सुद्धा त्यावेळेला आज संजय राऊतने त्याचंही बारसं करून टाकलंय, बंडूचं नाव त्यांनी ठेवलंय, काय ठेवायचं ते. तर परभणीमध्ये एका बाजूला माझा खासदार होता, एका बाजूला आमदार होता, तसंच चित्र इकडे होतं, एका बाजूला कैलास होता, दुसऱ्या बाजूला हा होता. आणि सगळ्या या गद्दारीच्या राजकारणामध्ये म्हटलं रे 2 वाघ आहेत माझे. पण मला कुठे माहिती आहे की वाघाचं कातड पांघरलेला हा लांडगा होता, हे आत्ता मला कळतंय. आणि खरंच आता संजय राऊत तुम्ही जे बोललात, गेले 4 दिवस मी आता कैलासला सांगत होतो, एक यांची प्रकरणं जी कानावर येत आहेत, अंगावरती काटा येतो, बापरे आपण कोणाला पोचलो होतं. कोणतरी मला विचारेल, पत्रकार म्हणतील का हो तुमच्याकडे होता तेव्हा तुम्हाला माहित नव्हतं? खरंच माहिती नव्हतं. कारण हे आत्ताची जी काय प्रकरणं मला कळतायत, त्या समारांचे कुटुंब इकडे आलेत, त्यांना मी भेटणार आहे आणि त्यांना वाऱ्यावरती आम्ही सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. पण एक प्रकरणं ही आधी जर कळली असती तर मी तरी याला उमेदवारी दिली नसती. दुर्दैव हे आत्ता मला सगळ्या गोष्टी कानावरती येत आहेत. हे भयानक. असा माणूस आपण पोचला कसा? आणि मी तुमची माफी मागतो, कारण मी त्याला उमेदवारी दिली नसती तर तुम्ही मतदान केलं नसतं, आणि मतदान केलं नसतं तर ही कीड वाढलीच नसती. आता कोणाकडे गेलाय? गेल्या वर्षी आपत्ती आली होती त्यावेळेला सुद्धा अरविंद सावंत आणि सगळे मुंबईकरांनी इकडे पूर्ण जे काही शक्य असेल, राजन विचारे आले होते, अरविंद सावंत आले होते, अनेक मुंबईकर आले होते, आणि जे जे करता येणं शक्य होतं ते सगळं आपण केलं होतं. उद्धव ठाकरे फिरत नाहीत बोलणारे त्यावेळेला मदतीसाठी नव्हते आले. मी आलो होतो धाराशिवमध्ये तुमच्या सोबत, मी शेतकऱ्याच्या बांधावर गेलो होतो, खरडून गेलेल्या जमिनी पाहिल्या होत्या, वाहून गेलेली घरं पाहिली होती, आणि त्याच वेळेला आपण मागणी केली होती की शेतकऱ्याचा 7/12 कोरा करा. आज हे सगळे लबाड तिकडे जे बसलेत, प्रवीण स्वामी तुम्ही जे बोलत होता ते खरं आहे की पूर्ण अंधाधुंद माजलेली आहे, राज्यकारभार कोण करतच नाहीये. ही गद्दारी आई तुळजाभवानीच्या जिल्ह्यामध्ये झालेली गद्दारी आहे. जी मगाशी तुम्ही मला तलवार दिली, भवानी तलवार, अरे त्याच तलवारीने मोगलांची टक्कर देणारा आमचा छत्रपती शिवाजी महाराज होते.
मग तेव्हा जर का शिवाजी महाराजांनी विचार केला असता, मोगलांची ताकद एवढी आहे की माझ्याकडे निधी नाही आहे, गेले असते शिवाजी महाराज तर आपण राहिलो असतो आज जिवंत. विचार करा ना जरा, काय असेल तेव्हा निधी. मोगलांची प्रचंड फौज होती, हत्ती होते माजवलेले, घोडदळ होतं, तोफदळ होतं, घोडेस्वार होते, शस्त्रास्त्र होती, पैसा अडका सगळं काही होतं. आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वाभिमान, स्वराज्य पाहिजे, मी गुलामगिरी करणार नाही, म्हणून आपलं दैवत उभं राहिलं. म्हणून आपण त्यांना देव मानतो. छत्रपती शिवाजी महाराज भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन त्या मोगलांच्या समोर, औरंगजेबासमोर उभे राहिले होते आणि त्यांनी त्यांच्या नाकावर टिचून राज्याभिषेक करून आपला मराठ्यांचा छत्रपती तो राजा झाला होता. म्हणून ते आमचं दैवत आहे. पण तेव्हा जर का तलवार टाकली असती, हत्यार टाकली असती, विकास निधीसाठी मी औरंगजेबाकडे जातो आहे, हे जरा खाली बसा ना, थोडा आता जरा खाली बसा ना, जरा खाली बसा, तर आज आपण जिवंतच राहिलो नसतो. मग आता जो काही विकास निधीचा आहे आणि जो काय रट्टा लावलेला आहे, हा विकास निधी तुमच्यासाठी नाही आहे, हा विकास निधी स्वार्थासाठी आहे. आणि जे संजय राऊत बोलले, ही अशी रोज माझ्याकडे प्रकरण येत आहेत. कारखान्यामध्ये घोटाळा, पवनचक्कीमध्ये घोटाळा, बाकीची लफडी, बाकीचे काय कुलंगडी आहेतच. बोलायचं म्हटलं तर त्याच्यावरती एक वेगळी सभा घ्यावी लागेल. आणि तरीच मला एक गोष्ट आता आठवली की जेव्हा आपण खासदारांची बैठक घेतली होती, तेव्हा काही खासदारांनी कारणं दिली होती. म्हणजे यवतमाळचा खासदार बोलला, माझ्या मुलीला पाहायला पाहुणे येणार आहेत, सोयरीक जुळवायचे. म्हटलं नका येऊ. हे पलीकडचा गद्दार म्हणाला हिंगोलीचा, माझा पोरगा निवडणूक लढतोय, नका येऊ. हा इथला बोलला, माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे पुण्याला, म्हटलं नका येऊ. एक शिर्डीचे आहेत, त्यांची पत्नी आजारी होती, म्हटलं नका येऊ. पण जेव्हा व्हिडिओमध्ये सगळे दिसायला लागले, तेव्हा मी इथल्या ओमला विचारलं, अरे म्हटलं ओम, तुझा चेहरा बरोबर दिसत नाहीये, काय तणाव आहे का तुझ्यावर, का रात्री झोपलेला नाहीयेस? नाही, माझं सगळं बरोबर आहे, माझं काय बरोबर आहे सगळं. पण त्याच वेळेला माझ्या मनामध्ये पाल चुकली, ह्याचा चेहरा साफ नाहीये, ह्याचा चेहरा साफ नाहीये, ह्याच्या मनामध्ये पाप आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याला जपायचा मी शेवटपर्यंत प्रयत्न केला, खोटं कशाला सांगू, शेवटपर्यंत प्रयत्न केला. अगदी आदल्या रात्री, मध्यरात्री 1:30 वाजता, 1:45 वाजता कैलासला आणि वरुणला मी त्याला भेटायला पाठवलं होतं. आणि त्याला फोनवरती म्हटलं होतं की बघ ओम, मला ओमराजे पाहिजे, त्याला खासदार पाहिजे, निर्णय तू घे. मी माणसं जपणारा माणूस आहे. खासदार तर उद्या सुद्धा आपला निवडून तुम्ही आणणार आहात, खासदार तर 550 होतातच. पण मला माणूस, एक माणूस मला महत्वाचा आहे. पण आता हे सगळं कळल्यानंतर कळतं की अरे हा माणूस म्हणायच्या सुद्धा लायकीचं नाही, एवढ्याच्या सगळ्या भानगडी आहेत. काय करायचं, काय करायचं काय? शेवटी एक व्रत घेऊन आपण पुढे निघालेलो आहोत. माझ्या शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा हमीभाव मिळालाच पाहिजे, पीक विमा मिळालाच पाहिजे. आणि कैलास, तुम्ही जे काय आंदोलन घेताय, शेतकऱ्यांसाठी आंदोलन घेताय, एक तर मी येईन, नाही तर आदित्य आलं ते शिवाय राहणार नाही. जो शेतकऱ्याचा लढा असेल त्याच्यामध्ये आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही.